बघा मित्रांनो, हा प्रॉपर्टीचा जांगडगुत्ता आज ब्लॉग बनवण्याच्या मागचा मोठं कारण आहे आमची वहिनी आहे जी माझा व्हिडिओ माझ्या भावाला दाखवत असते. देखो तुम्हारे बहने कैसे कर रही है त्याला सांगत असते. म्हणून तिला ऐकवण्यासाठी आज हा व्हिडिओ. विचार करा, भाऊ मला साईन मागतोय प्रॉपर्टीच्या पेपरवर. आता प्रॉपर्टीच्या पेपरवर माझी साईन म्हणजे माझे पेपर आहेत, माझ्या नावावर प्रॉपर्टी आहे, ती मी त्याच्या नावावर केली पाहिजेले. का केली पाहिजेले बाबा? त्याच्या नावावर मी माझी प्रॉपर्टी का केली पाहिजेले? बहिणींना तू 2-2, 3-3 वर्ष फोन करत नाही, मेली का जगली विचारत नाही. फक्त याला लक्षात राहतं की बहिणींची प्रॉपर्टी माझ्या नावावर कशी केली पाहिजेले. आता हा काही गरीब नाही. पिंपरी चिंचवडमध्ये जी कोणी लोक राहत असतील, तुम्ही तिथे जर चौकशी केली किंवा जे कोणी मला ओळखत असतील त्यांना माहिती आहे माझा भाऊ किती कमावतो. तरीसुद्धा त्याला अपेक्षा आहे की आपल्या बहिणीची प्रॉपर्टी आपण आपल्या नावावर करून घ्यावी. त्याला भीती आहे आपली बहीण येईल, आपली प्रॉपर्टी छिनून घेईल, आपला हक्क सांगेल, कोर्टात दावा करेल, अशी ह्याला भीती आहे. ह्याला इतका विश्वास नाही की आपल्या बहिणींनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे. आपली मम्मी नसताना आपल्याला तिने जेव खाऊ घातलेलं आहे. आपली मम्मी जेव्हा जॉबला जायची अख्खा दिवस आपल्या बहिणीने आपल्याला सांभाळलेलं आहे. आईने जे काम केलेलं आहे त्याच्यापेक्षा काही कमी आम्ही काम केलेलं नाही आहे भावासाठी. पण आज काय झालेलं आहे, त्याला त्याची बायको सांगणार आणि तो ऐकणार, ह्याच्यातला झालेला आहे. चला ऐक तू बाबा, तुझा संसार आहे, तुझी बायको तुला सांभाळते, तू आजारी पडतो, तुझी बायको तुझं सगळं दवाखाना करते. अरे पण आमच्यावर अन्याय का? आम्ही तुला मागितलं का कधी? आम्हाला माहिती आहे तू किती कमवतो. आम्ही तुझ्या दारात रोज 2,000-4,000साठी येऊन बसलो असतो. महिन्याला तुला 100 रुपये मागायला तरी तुझ्या दारात आलो असतो. अरे आम्ही तुझा दरवाजाचा रस्तासुद्धा सोडून दिलेला आहे, त्या साईडला जाणंसुद्धा सोडून दिलेलं आहे. मग तुझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी कोणी पण सांगितलं तर तुझं डोकं वापरायला पाहिजेले ना. तुझं डोकं वापरलं पाहिजेले. तुझ्या मुलांना जर जी प्रॉपर्टी द्यायची आहे तुला, ती प्रॉपर्टी तू स्वतः कमवून दे ना. आम्ही नाही का आमच्या मुलाला प्रॉपर्टी कमवून दिलेली? आम्ही आमच्या मुलांना आम्ही स्वतः कमवतो आहे. आमच्याकडे आहे का आईची प्रॉपर्टी, नवऱ्याची प्रॉपर्टी? आमचं जे काय आहे ते आमची स्वतःची स्वकमाई आहे. आम्ही हक्काने सांगतो आहे ना, तू तुझी स्वकमाई तुझ्या मुलांना दे, बायकोला दे, 2 नाही 4 घरं घेऊन दे. आमच्या मम्मीचं घर आमच्याकडंच राहणार आहे आणि आमच्या मम्मीच्या घरात तूच राहणार आहे. माझ्या मम्मीला मरताना असं वाटत होतं की हे सगळं माझ्या भावाला भेटावं आणि आम्ही पण तीच इच्छा पूर्ण केलेली आहे. हे सगळं त्यालाच दिलेलं आहे. फक्त प्रॉपर्टीच्या कागदावर, एका पेपरवर तुझं नाव नाही लिहिलं गेलं तर काय होणार आहे बाबा? जी प्रॉपर्टी तुझी नाही आहे त्याच्यावर तुझं नाव तरी तुला का पाहिजेले? हक्क आहे माझा, माझ्या लहान 2 बहिणींचा. तुझा हक्क काय आहे? तू पण आहे तर आमचं पण आणि तुझा पण. फक्त भाऊ बहीण असेल म्हणून आहे नाव, बरोबर ना? सगळंच उचलून तुझ्या बायकोला तुला द्यायचं आहे असं नाही होणार ना. तू जवळ आहेस तोवर घरात राहा, तू नसला तर मग आम्हाला घेऊन टाकू दे ना घर, बरोबर आहे की नाही? तुझ्या मुलांना तू स्वतःच्या प्रॉपर्टीवर ठेव. आता माझ्या प्रॉपर्टीचे पेपर तुझ्या नावावर करायचे आणि तुला त्याची साईन पाहिजे म्हणून तुला आठवलं अचानक मम्मी गेल्याच्या 3 वर्षानंतर, हाँ आप्पा आजा साईन करने के लिए इधर इधर. क्यों आजा बाई? बरोबर आहे की नाही? क्यों आजा आणि काय येऊ सांग? हां, तुझ्या दारात आम्हाला कधी 1 कप चहा आला तरी तू थांबवलं आहेस का? आम्ही रात्रीच्या 11:30 वाजता तुझ्या दारातून उपाशी येत होतो. आमचा जीव किती तळतळ केला असेल की आमच्या भावाने आम्हाला चहा विचारला नाही. आम्ही 3:30 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत थांबलेलो आहोत. चहा नाही का पाणी नाही. ह्याची बायको दुसऱ्याशी फोनवर बोलत बसली मुलाशी. भाऊ आमचा रात्री 10:30ला आला आहे. अरे आमचा जीव किती तळमळतो.